नमस्कार मुलांनो, आपल्याला आज मराठी विषय पाहायचा आहे। मराठी विषयात पान क्रमांक 62 वरील ट, ढ, ठ, छ, श या अक्षरांची ओळख करायची आहे। मुलांनो, सुरुवातीला आपण ट आणि ढ या अक्षरांची ओळख करून घेऊया। गिरव लिही म्हण, इथे तुम्हाला हे अक्षर दिसतंय, हे अक्षर आहे ट। कोणतं अक्षर आहे? ट। मग आता इथे आपल्याला या रिकाम्या जागी ट हे अक्षर गिरवायचे, लिहायचे, म्हणत म्हणत या दोन्ही कृती करायच्या। बघा, हे आहे ट अक्षर, लिहूया इथे मग ट, 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 ट। अशा प्रकारे हे ट अक्षर तुम्ही पेन्सिलने लिहा। पुढे दिले चित्र बघ, नाव लिही, वाच। या अक्षराची ओळख आपण करून घेतली। कोणतं अक्षर आहे? ट। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे अक्षर दिसेल, कोणतं अक्षर असणार आहे? हे ट। मग त्या ट अक्षराला अनुसरून आपल्याला काही चित्र दिली आहेत। चित्र पाहून त्या चित्राचं नाव आपल्याला लिहायचे आणि वाचायचे। सुरुवातीचं चित्र आहे पहा, कशात चित्र आहे हे? ही आहे टोपली, बरोबर? टोपली। मग इथे मी टोपली हा शब्द लिहितो। ट, टला काना टा, टवर एक मात्रा टो, प, ल, लला दुसरी वेलांटी ली, टोपली। बघा, आता या टोपली शब्दात सुरुवातीला ट हे अक्षर आपल्याला दिसतंय, टोपली। पुढचं चित्र पहा, कशाचं चित्र आहे? टेबल, बरोबर आहे। या इथे टेबल हा शब्द लिहितो। ट, टवर एक मात्रा टे, ब, ल, टेबल। आता टेबल या शब्दात सुरुवातीला ट हे अक्षर आपल्याला दिसते। जसं टोपलीमध्ये देखील सुरुवातीला ट हे अक्षर, तसं टेबलमध्ये देखील सुरुवातीला ट हे अक्षर आपल्याला दिसतंय। हा आहे टेबल। त्यानंतर तिसरं चित्र पहा, ही काय आहे? टोपी। मी इथे टोपी हा शब्द लिहितो। ट, टला काना टा, वर एक मात्रा टो, प, पला दुसरी वेलांटी पी, टोपी, टोपी। आता टोपी शब्दात देखील सुरुवातीला ट हे अक्षर आपल्याला दिसतंय, आहे सुरुवातीला ट, टोपी। ही टोपली, टेबल, टोपी, हे आहे ट अक्षर, लक्षात ठेवा। आता खाली दिलंय ट चे शब्द लिही, वाच। जसं टाळी। आता ट वरून काही शब्द आपल्याला लिहायचेत आणि ते वाचायचेत। एक शब्द उदाहरण म्हणून दिलेला आहे। कोणता शब्द आहे हा? टाळी। ट, टला काना टा, ळ, ळला दुसरी वेलांटी ळी, टाळी। आता तसेच आपण ट वरचे शब्द लिहूयात काही। टाळी दिलेले आहे, सांगा बरं मग आता? टिकली, बरोबर? ट वरचा शब्द टिकली। ट, टला पहिली वेलांटी टी, क, ल, लला दुसरी वेलांटी ली, टिकली, बरोबर? हे बघा, इथं आहे हे ट अक्षर, टिकली। दुसरा शब्द सांगा।
टिळा आहे का? टिळा बरोबर. मग ट, टला पहिली वेलांटी टी, ळ, ळला काना अळा, टिळा. इथे देखील हे बघा हे ट अक्षर. टिकली, टिळा. अजून एक शब्द सांगा. टांगा आहे का? टांगा. ट, टला काना टा, वर अनुस्वार ग, गला काना गा, टांगा. हे इथं ट अक्षर बरोबर. टाळी, टिकली, टिळा, टांगा. ओके. ह्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला जर आठवतील तर तुम्ही ट वरचे शब्द लिहा, शोधा. आता हे झालं ट अक्षर. पुढचं अक्षर आहे ढ. बघा हे आहे ढ अक्षर. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला हे अक्षर दिसेल, कोणतं अक्षर असणार आहे? ढ. याला आपण म्हणतो ढ. आता इथे गिरवली ही म्हण. हे ढ अक्षर गिरवूया, लिहूया. म्हणत म्हणत आपण हे करूयात का? बघा ढ, 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 ढ. ओके. हे झालं ढ अक्षर. जसं टच आहे तसंच दिलेलं आहे. चित्र बघ, नाव लिही, वाच. हे ढ अक्षर आहे. त्याच्यापासून जे काही चित्र दिलेत त्या चित्राचे शब्द आपण इथं लिहायचेत, वाचायचेत. बघा सुरुवातीला काय चित्र आहे? ढग. काय आहेत हे? ढग. मग इथं मी ढग लिहितो. ढ, ग, ढग. इथे बघा सुरुवातीला ढ हे अक्षर आलेलं आहे. हे ढ अक्षर. ढ, ग. हे कशाचं चित्र आहे? ही आहे ढाल. ढाल. ढ, ढला काना ढा, ल, ढाल. सुरुवातीला ढ हे अक्षर आहे बरोबर. ढाल. हे काय आहे? ही आहे ढोलकी. ढ, ढला काना ढा, वर एक मात्रा ढो, ल, क, कला दुसरी वेलांटी की, ढोलकी. सुरुवातीलाच ढ हे अक्षर आहे. पहिलं चित्र ढग, दुसरं ढाल, तिसरं ढोलकी. हे ढ अक्षर. पुन्हा ढ चे शब्द लिही, वाच. पेढा. प, पला एक मात्रा पे, ढ, ढला काना ढा, पेढा. इथे ढ अक्षर आहे पाहे. तसेच ढ वरचे अजून शब्द आपल्याला शोधायचे आणि लिहायचे. सांगा बरं मग. बघा पांढरा. प, पला काना पा, वर अनुस्वार ढ, र, रला काना रा, पांढरा. बघा इथे दुसऱ्या क्रमांकावर ढ हे अक्षर आहे. पांढरा. दुसरा शब्द लिहूयात ढोल. ढ, ढला एक काना ढा, एक मात्रा ढो, ल, ढोल. हे पहा इथं आहे ढ अक्षर बरोबर. ढोल. बघा पांढरा. प, पला काना पा, वर अनुस्वार पा, ढ, र, रला. आणि आता तिसरा शब्द लिहूयात. हे बघा पांढरा आणि ढोल झालं. तिसरा शब्द आहे कढी. क, ढ, ढला दुसरी वेलांटी ढी, कढी. हे बघा इथं ढ अक्षर आहे. ओके. या ढ पासून आपण हे 3 शब्द पाहिले. एक दिलेला आहे पेढा, पांढरा, ढोल, कढी. मुलांनो आज आपण ट आणि ढ
पान क्रमांक 62 वरचे अक्षर पाहिले, त्यांची माहिती घेतली, ट आणि ढची ओळख करून घेतली. हा अभ्यास तुम्ही करा. ट या अक्षराला गिरवा, ढ या अक्षराला गिरवा. चित्र बघ, नाव लिही, वाच. यात या चित्रांचे नावं लिहा. ट पासूनचे, ढ पासूनचे. वहीत लिहा, पुस्तकात लिहा आणि याचा अभ्यास करा. उर्वरित भाग पुढील तासिकेत पाहू. धन्यवाद.